जळगावमधून एक सविस्तर घडामोड जाणून घेऊयात। जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील फेरीवाल्यांवरती अन्याय केला जातोय असा आरोपच मनसेनं केलाय। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे मैदानात उतरलेली आहे। महापालिका प्रशासनाच्या विरोधात मनसेनं पद्मालय विश्रामगृह इथे फेरीवाल्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या विरोधात लढा उभारलेला आहे। थेट जाऊयात नाशिकमध्ये। त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे। महादेवाच्या दर्शनाच्या काळा बाजार प्रकरणात पुरुषोत्तम यांचा थेट संबंध असल्याचा आरोप आहे। 2 दिवसांपूर्वी कडलक यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। एका भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये घेतल्याचा पुतण्यावरती आरोप होता। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, कशा पद्धतीने आता हा सगळा जो काळा बाजार चालू होता त्याचा उलगडा होतोय? वैष्णवी, खरं तर एक मोठी कारवाई त्र्यंबकेश्वर पोलिसांची म्हणावी लागणार आहे, कारण त्र्यंबकेश्वर संस्थान हा गेल्या काही महिन्यापासूनच नाही तर वर्षांपासूनच त्याचा कारभार जो आहे तो चर्चेत होता। म्हणजे अगदी भाविकांना मारहाण असेल, यासोबतच भक्तांकडून पैसे उकळणं असेल की त्यांच्याकडून 3-3, 4-4 हजार रुपये घ्यायचे आणि त्यांचं 5 मिनिटात दर्शन देखील होतं। म्हणजे एकीकडे भाविक हे 4-4, 5-5 तास लाईन मध्ये उभे राहतात, रांगेत उभे राहतात, मात्र यांची जी काही एक रॅकेट खरं तर एक सक्रिय आहेत आणि त्याच रॅकेटच्या माध्यमातून पैसे घेऊन 10 मिनिटात भाविकांना दर्शन दिलं जात होतं। हा एक काळा बाजार खर्च सुरू होता आणि या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू होती। आपण काही दिवसांपूर्वी जर बघितली तर याबाबत प्रशासनाने, जेव्हा भाविकाला एक मारहाणीची घटना घडली होती त्यानंतर प्रशासनाने असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये आदेश दिलेले होते आणि त्याची चौकशी लावण्यात आलेली होती। दरम्यान त्यानंतर प्रशासकीय चौकशीनंतर न्यायालयीन देखील चौकशी ही करण्यात आलेली होती आणि दरम्यान एकीकडे ही चौकशी सुरू असताना दुसरीकडे मात्र हे जे पुरुषोत्तम कडलक आहे, जे त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त आहेत, त्यांच्या पुतण्याला 2 दिवसांपूर्वी या दर्शनाच्या काळा बाजार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा हा दाखल केला होता। एका भक्ताकडून त्यांनी 3000 रुपये घेतले होते। दरम्यान चौकशीमध्ये आता विश्वस्त जे आहेत पुरुषोत्तम कडलक यांचा थेट संबंध असल्याचा आरोप करण्यात येतो आणि त्यांना काल रात्री त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। दरम्यान आता त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वस्तालाच अटक झाल्यामुळे कुठेतरी कुंभनगरी त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळही उडालेली आहेत। एकीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती जोरदार तयारी सुरू आहे, मात्र दुसरीकडे त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये काळा बाजार प्रकरणी, दर्शनाच्या काळा बाजार प्रकरणी आता विश्वस्तालाच अटक झाल्यामुळे खळबळ उडालेली आहेत। आता पोलिसांची पुढील भूमिका काय राहते, त्यांचे सह आरोपी आहेत का, कशा प्रकारे संपूर्ण दर्शनाच्या काळा बाजारचं रॅकेट काम करत होतं, याचा संपूर्ण तपास जो आहे तो केला जातोय। मात्र एकंदरीतच या कारवाईमुळे खरं तर हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। दरम्यान पुरुषोत्तम कडलक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील पदाधिकारी असल्याचं समोर आलेलं आहे। अर्थातच प्रांजल, त्यामुळे आता पाहावं लागेल की कारवाई कशी होते, कारण की अतिशय विश्वस्तांवरच आता